लाईव्ह नाही दोन्ही संघादरम्यान रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा हा लातूर विरुद्ध अहिल्यानगर फोटो सामन्याला या पंचाने सुरुवात केलेली आहे. पहिली एंट्री घेतलेली आहे तो अहिल्यानगरच्या खेळाडूंनी. तुकाराम बाकावून उठायचे ते खेळ बाद झालेल्या खेळाडूसाठी आहे तिथं. रिझर्व खेळाडू इकडे बसायचे. अहिल्यानगर विरुद्ध लातूर शेजारी असलेले जिल्हे या ठिकाणी आपसामध्ये या ठिकाणी कबड्डीच्या सामन्यासाठी भिडलेले आहेत. लातूर विरुद्ध अहिल्यानगर. प्रेक्षकांना विनंती आहे बेंचवर आणि खुर्चीवर प्रेक्षकांनी बसू नये. बाद झालेल्या खेळाडूसाठी या ठिकाणी संघ व्यवस्थापकासाठी या ठिकाणी खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी कोणी या ठिकाणी बसू नये खुर्चीवरती. रेड अहिल्यानगरवर या ठिकाणी करो या बरोची स्थिती. हा 9 नंबरचा अतिशय उंचापुरा आणि ताकदवान खेळाडू बाहेर मारण्याचा प्रयत्न करून चांगली पकड या ठिकाणी. पंच या ठिकाणी अतिशय चांगलं निरीक्षण दोन्ही पंचांचं. 3 गुण थर्ड रेड साठी. या 3 गुणावरची या ठिकाणी अतिशय चांगली रेड या ठिकाणी टाकलेली आहे अहिल्यानगरच्या खेळाडूंनी. सहज या ठिकाणी 3 गुण या ठिकाणी घेतलेले आहेत. लातूरकरांनी याचा विचार करायला हवा. चांगल्या प्रकारची पकड आणि पकड घेतण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जशाच तसं उत्तर या ठिकाणी लातूरच्या खेळाडूकडून. पुन्हा एकदा हा 11 नंबरचा अहिल्यानगरचा खेळाडू. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार औरंगाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्हा. संघ व्यवस्थापक मार्गदर्शक खेळाडू सूचनेची दक्षता घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार होताच खेळण्याच्या दृष्टीने आपले खेळाडू क्रीडांगणावरती उपस्थित ठेवा. औरंगाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्हा. चांगल्या प्रकारचा हा लातूरचा 8 नंबरचा खेळाडू. अतिशय उंच आणि कमी उंचीचा परंतु चुस्त आणि मस्त. चांगल्या प्रकारची पकड पुन्हा एकदा हा 9 नंबरच्या खेळाडूची. लातूरच्या पकडीमधून तो सुटू शकला नाही. हा 9 नंबरचा अहिल्यानगरचा खेळाडू. चांगला कमबॅक या ठिकाणी लातूरच्या खेळाडू करून. चांगल्या प्रकारच्या ठिकाणी 4 खेळाडू आहेत आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी सुंदर चढाई आणि सहजतेने गुण घेतला तो 1 नंबरच्या लातूरच्या खेळाडूंनी. लातूर विरुद्ध अहिल्यानगर. शेजारचे आपसात या ठिकाणी कबड्डीच्या निमित्ताने या ठिकाणी भिडलेले आहेत. महात्मा गांधी महाविद्यालयावरची हे लातूरचे खेळाडू या ठिकाणी आपल्या शेजारचा हा नांदेडचा शेजारी असलेला लातूरचा जिल्हा आणि चांगल्या प्रकारच्या 8 नंबरचा खेळाडू मारण्याचा प्रयत्न आणि गुण घेतलाय तो लातूर संघाने. पुन्हा अहिल्यानगरचा 11 नंबरचा पण तेवढ्या चांगल्या प्रकारचा डिफेन्स लातूरच्या खेळाडूचा. आता मासा अडकला तो सहजतेने लातूरच्या पकडीमध्ये. पुन्हा एकदा गुण मिळाला लातूर संघास. सुपर टॅकलची संधी या ठिकाणी अहिल्यानगरच्या खेळाडूवर. हा या खेळाडूला जर पकडलं तर या ठिकाणी 2 गुणाची कमाई करू शकतात. परंतु कुठलाही गुण न घेता तो हा 1 नंबरचा लातूर संघाचा खेळाडू आपल्या मैदानामध्ये परत पुन्हा एकदा लातूरचा अहिल्यानगरचा 6 नंबरचा लातूर संघाने अतिशय चांगली व्यूहरचना या ठिकाणी करून कमबॅक या ठिकाणी केलेलं आहे.
पुन्हा हा 8 नंबरचा अतिशय चप्पल, तेवढाच बचाव, पायानं मारण्याचा अतिशय चांगले रेड या ठिकाणी 8 नंबरच्या खेळाडूकडून पायानं मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगल्या प्रकारचा बचाव करतोय कोल्हापूरचा संघ. दोन्ही खेळाडू या ठिकाणी हातानं पायानं मारण्याचा आणि हातानं मारण्यामध्ये यशस्वी झाला 8 नंबरचा लातूरचा संघ. लातूर विरुद्ध अहिल्यानगर हा 5 नंबरचा आपल्या संघासाठी काय करतोय, प्रेक्षकामध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी. चांगली पकड आणि बोनस गुण. पुन्हा एकदा यात्रा समितीच्या वतीने या ठिकाणी या यात्रेनिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सामने संपल्याच्या नंतर कबड्डीचा सामना संपल्याच्या नंतर लागलीच या ठिकाणी आज संध्याकाळी रुपाली पुणेकर यांचा तमाशा लोकनाट्य मंडळ या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल झालेला आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी या तमाशा मंडळाचा या ठिकाणी अवश्य लाभ घ्यायचा आहे. आपल्या करमणुकीसाठी चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी नांदेडच्या संघाकडून. सर्व खेळाडूंना विनंती आहे, ज्या संघाचे सामने नाहीत अशा सर्व खेळाडूंनी भोजन कक्षाकडे जायचं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटक्या या ठिकाणी आपल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंनी, ज्या खेळाडूंचे ज्या संघाचे सामने नाहीत अशा खेळाडूंनी, सर्व खेळाडूंनी जेवणासाठी भोजनाकडे जायचं आहे. या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये या हटकाळ नगरीमध्ये कबड्डीचे सामने संपन्न होत आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मोहनजी मुकनर यांच्याकडून. खेळाडूंना विनंती आहे, कृपया पंचासोबत कोणी या ठिकाणी, पंचाचा निर्णय अंतिम राहील. अतिशय बारकाईच लक्ष देऊन या ठिकाणी दोन्ही पंच या ठिकाणी निरीक्षण करत आहेत आणि पंचांनी सुद्धा लागलीच निर्णय न देता विचार करून या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे. कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. लाईव्ह प्रेक्षेपण या कबड्डीचं प्रत्यक्ष या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी मोहनजी मुकनर यांच्या कडून या ठिकाणी या कबड्डी सामन्याचं होत आहे. समस्त गावकऱ्याच्या वतीने मी मोहनजी मुकनर यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा गुण मिळाला तो लातूर संघास. लातूर विरुद्ध सुपर टॅकलची संधी पुन्हा एकदा अहिल्यानगरच्या खेळाडूवर आणि कमी उंचीचा परंतु अतिशय ताकदवार आणि चुस्त आणि मस्त हा 1 नंबरचा लातूरचा खेळाडू दोघांनाही मारण्याचा प्रयत्न करतोय आणि सहजतेने या ठिकाणी 5 नंबरचा खेळाडू या ठिकाणी आउट झालेला आहे. अतिशय चांगलं निरीक्षण दोन्ही पंचांचं. हा पुन्हा एकदा अहिल्यानगरचा 8 नंबरचा खेळाडू, परंतु तेवढाच बचाव लातूरच्या खेळाडूकडून. चांगल्या प्रकारचा पकडण्याचा प्रयत्न, डिफेन्स हवा होता, साखळी हवी होती, डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न केलाय अहिल्यानगरच्या 8 नंबरच्या खेळाडूंनी. पुन्हा हा 8 नंबरचा लातूरचा खेळाडू पुन्हा सुपर टॅकलची संधी, हाताने मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगल्या प्रकारचा बचाव या ठिकाणी. दोन्ही खेळाडू चांगली पकड या ठिकाणी
अहिल्यानगरच्या खेळाडूकडून, परंतु या अतिशय जखमीमध्ये सापडलाय तो लातूरचा खेळाडू. प्रयत्न असफल झालेला आहे. पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी गुण घेण्याचा 8 नंबरच्या खेळाडूने प्रयत्न केला, परंतु तेवढी चांगली पकड अहिल्यानगरच्या खेळाडूकडून. पुन्हा एकदा 9 नंबरचा कमबॅक या ठिकाणी अहिल्यानगरच्या खेळाडूकडून. सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारा हा कबड्डीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय हाटकाळ नगरीमध्ये. बाहेर गावून आल्या सर्व प्रेक्षकांचं मी हाटकाळ नगरीच्या वतीने, यात्रा समितीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हा कबड्डीचे सामने या ठिकाणी हा 1 नंबरचा लातूरचा खेळाडू कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये परत. ठाणे ग्रामीण आणि बीड, ठाणे ग्रामीण विरुद्ध बीड जिल्हा. पहिला कॉल ठाणे ग्रामीण बीड. औरंगाबाद आणि उस्मानाबाद हा सामना रद्द करण्यात आलेला आहे. तयार व्हायचंय ठाणे ग्रामीण आणि बीड. बीड जिल्हा चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी अहिल्यानगरच्या खेळाडूकडून. सुपर टॅकल ची संधी या ठिकाणी होती आणि ती संधीचं सोनं या ठिकाणी अहिल्यानगरच्या खेळाडूकडून. पुन्हा एकदा अहिल्यानगरचा खेळाडू हा 9 नंबरचा जशास तसं उत्तर दोन्ही संघाच्या खेळाडूकडून शेलबाउट झालेला आहे तो लातूरचा 2 नंबरचा खेळाडू. थोडं लक्ष देऊन खेळायचं आहे. आपलं मैदान या ठिकाणी मैदानाच्या आत राहून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पकडण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय चुस्त अतिशय चपळ हा 5 नंबरचा लातूरचा खेळाडू. पुन्हा एकदा गुण मिळाले. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या एंट्रीला भेटलेलं आहे, रेलला भेटलेलं आहे. नाव काय? व्यंकटरावजी वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक 5 नंबरच्या खेळाडूला देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आणि सुपर टॅकल साठी 8 नंबरचा पुन्हा एकदा तोच खेळाडू लातूरचा संघाचा हा खेळाडू अतिशय चपळाईनं हातानं मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आणि दोन्ही पंचाचा अतिशय चांगला निर्णय. पुन्हा कृपया लक्ष द्या, यानंतर होणारा सामना ठाणे ग्रामीण विरुद्ध बीड. दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांना आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवावेत. अहिल्यानगरचा 9 नंबरचा चांगली पकड असते आणि हा लॉबीमध्ये या ठिकाणी चांगला निर्णय दोन्ही पंचाचा. पुन्हा एका सामन्याला या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान अतिशय कडवी झुंज, आटीतटीची लढाई, करो या मरोची स्थिती दोन्ही संघाच्या खेळाडूवर. दोन गुण या ठिकाणी पुन्हा एकदा लातूर संघाचे. लातूर संघानं अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी या हाटकाळ नगरीच्या मैदानावरती जसा उत्तर देण्याचा प्रयत्न अहिल्यानगर करतोय, परंतु प्रयत्न असफल होतोय आणि हा प्रयत्न अहिल्यानगर कडून सफल झाला. 14 नंबरच्या खेळाडूकडून 2 गुण अहिल्यानगर. अतिशय चुरशीची लढाई या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही खेळाडू अतिशय आपल्या कौशल्यपणाला लावत आहेत. आपला खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा अहिल्यानगरचा 11 नंबरचा खेळाडू लातूरच्या मैदानामध्ये. लातूरकरांसाठी तो काय करतो, चांगल्या प्रकारची पकडीचा प्रयत्न, परंतु तो बाद झालेला तो अहिल्यानगरचा खेळाडू. अतिशय चांगली पंचगिरी या दोन्ही संघाच्या या दोन्ही पंचाकडून. लातूर विरुद्ध अहिल्यानगर शेजारचे जिल्हे या ठिकाणी भिडलेले आहेत आणि आपलं कौशल्य या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते. या दोन्ही संघाच्या खेळाडूचं
या हटक्या नगरीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा हा टाइमपास करतोय हा लातूरचा संघ आता खेळाडू. मला बाकी काय सांगणार घेऊन त्याच्या नादाला लागलो. इथं लाईट नसली की मशीन बंद पडेल. खेळ भांगवायला हे तू काल काम करायला पाहिजे. अरे बाबा तुला कुठं घालायचं तुला आणणार साहित्य जोड की तुला खरं आहे की नाही. तुला आम्ही सगळे कमिटी बोलायला की नाही काय तू भांगायचं तू आता तू काय खरं नाही ते कुठं नाही झालं 17 बार नाही राग राग ज्या संघाच्या खेळाडूंचे सामने नाहीत अशा खेळाडूंनी जेवण करण्यासाठी शाळेकडे जायचं आहे. पुन्हा एकदा खेळाडूंना पुन्हा सूचित करण्यात येते ज्या खेळाडूंचं जेवण व्हायचं आहे त्या सर्व खेळाडूंनी जेवणासाठी भोजन कक्षाकडे जायचं आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अहिल्यानगर विरुद्ध लातूर या दोन्ही संघादरम्यान हा सामना मध्यंतराच्या नंतर चालू झालेला आहे. मध्यंतराच्या नंतर हा पुन्हा एकदा सामन्याला पंचांनी सुरुवात केलेली आहे. हा 9 नंबरचा अहिल्यानगरचा खेळाडू आणि तेवढा चांगल्या प्रकारचा बचाव आणि ताकदीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी 9 नंबरच्या खेळाडूने घेतलेला आहे. अतिशय सहजतेने गुण मिळाला तो अहिल्यानगरच्या खेळाडूंनी 9 नंबरचा. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलेला आहे आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचे या ठिकाणी रेड या ठिकाणी 8 नंबरचा लातूरचा खेळाडू करतोय आणि तेवढा चांगला बचाव अहिल्यानगरच्या खेळाडूकडून. अतिशय सुंदर अशी चढाई या 8 नंबरचा लातूरचा खेळाडू करतोय आणि आपल्या संघासाठी गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा 9 नंबरचा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु तेवढा चांगल्या प्रकारचा बचाव लातूरच्या खेळाडूकडून. डू ऑर डाय लातूरकरावर या ठिकाणी डू ऑर डायची स्थिती. करो या मरोच्या स्थितीमध्ये लातूरचा खेळाडू हा 5 नंबरचा काय करतो ते पाहूया. आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी 5 नंबरच्या पुन्हा खेळाडूने पुन्हा एकदा गुण डू ऑर डायच्या स्थितीमध्ये गुण मिळवला आहे आणि आपल्या संघाची या ठिकाणी एका गुणा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पकडीचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल. गुण मिळाला तो अहिल्यानगर. दोन्ही संघ या ठिकाणी शेर असावा शेर अतिशय चुरशीची लढाई या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान या खेळाडू आणि चांगल्या प्रकारचा 1 नंबरच्या खेळाडूची पकड करण्यात आलेली आहे परंतु तेवढा चांगला निर्णय पंचांकडून. पंचाचं सुद्धा करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे. अतिशय बारकाईचं निरीक्षण कोणत्याही खेळाडू या ठिकाणी अन्याय होणार नाही याची दक्षता दोन्ही पंच घेत आहेत. अतिशय अनुभवी दोन्ही पंच या ठिकाणी मैदानावरती आणि पुन्हा एकदा 8 नंबरचा लातूरचा
अतिशय शांत वातावरणामध्ये हा कबड्डीचा सामना पाहायला मिळतोय. लातूर विरुद्ध अहिल्यानगर चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी, तेवढ्याच डिफेन्स अहिल्यानगरचा. पकडीतून या ठिकाणी लातूरकर सुटू शकला नाही. हा 12 नंबरचा अहिल्यानगरचा डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा करतोय, परंतु सहजतेने गुण मिळालाय तो लातूर संघास. प्रत्येक रेडला गुण मिळतोय दोन्ही संघांना. ज्यांचे सामने नाहीत त्यांनी कृपया भोजनासाठी जायचंय, कारण नंतर सामने सुरूच राहणार आहेत, सामने बंद होणार नाही, त्याची नोंद घ्या. ज्यांचा आता सध्या सामना नाही त्यांनी जेवणासाठी गेलेच चालेल. ठाणे ग्रामीण बीड दुसरा पुकार. जालना आणि नाशिक ग्रामीण हे दोन्ही संघ थांबायचे. जालना आणि नाशिक ग्रामीण दोन्ही संघांनी थांबायचे. ठाणे ग्रामीण आणि बीड हा सामना झाल्यानंतर जालना आणि नाशिक ग्रामीण हा सामना होईल. अतिशय चांगला निर्णय पंचाकडून. नगर विरुद्ध लातूर. पुन्हा एकदा 8 नंबरचा लातूरकर या ठिकाणी आपल्या संघासाठी झगडतोय. काय करत होते बघा, प्रेक्षकांना उत्साह आहे, उत्सुकता आहे, परंतु प्रेक्षकांची निराशा या ठिकाणी 8 नंबरच्या खेळाडूकडून. कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. अहिल्यानगरचा हा अहिल्यानगरचा 9 नंबरचा अतिशय उंचापुरा, उंचीचा फायदा घेण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतोय आणि मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अतिशय दक्ष असे लातूरकर आणि सहजतेने गुण घेतलाय तो अहिल्यानगरनी. हे परवडणार नाही लातूरकरांना. पुन्हा एकदा गुण मिळाला तो लातूर. जसं तसं उत्तर. प्रत्येक रेडला प्रत्येक गुण या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू घेत आहेत. आणि हा उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी 11 नंबरच्या खेळाडूंनी. लातूर विरुद्ध अहिल्यानगर. पुन्हा एकदा लातूरचा हा 1 नंबरचा कमी उंचीचा आणि ताकदवान खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय, झगडतोय आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचा डिफेन्स या ठिकाणी अहिल्यानगरच्या खेळाडूकडून देण्याचा प्रयत्न, परंतु कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. हा अहिल्यानगरचा 11 नंबरचा आपल्या उंचीचा फायदा घेण्याचा, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तेवढेच दक्ष आणि चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी लातूरकरांची. पकडीमधून तो सुटू शकला नाही लातूरकरांच्या. सामना झाल्यावर पुन्हा एकदा लातूरचा हा 1 नंबरचा. मैदानावरती 3 खेळाडू आहेत आणि तिन्ही खेळाडूला एका कॉर्नर मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पायना आणि अतिशय चांगला चकवा लातूरकरांचा. हा 13 नंबरचा अहिल्यानगरचा खेळाडू. कबड्डीमध्ये शक्ती आणि युक्तीचा दोन्ही फायदा. पुन्हा एकदा चकवा देण्याचा प्रयत्न 13 नंबरच्या खेळाडूने केलेला आहे आणि किती बाद होत आहेत ते पाहूया. तिन्ही पंच या ठिकाणी अतिशय बारकाईने निरीक्षण करतायत. प्रेक्षकामध्ये अतिशय उत्सुकता आहे, पंच काय निर्णय घेतात. 4 गुण या ठिकाणी. हा 13 नंबरच्या खेळाडू अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. अतिशय चांगला चकवा देऊन या ठिकाणी लातूरकरांना गुमराह केलेला आहे. आणि पुन्हा एकदा हा 8 नंबरचा लातूरकर. आणि खेळाडूंना विनंती आहे, खेळाडूंना पंचासोबत कोणी बोलू नये, आपसामध्ये या ठिकाणी वाद करून घेऊ नये. 9 नंबरचा खेळाडू, पंचासोबत कोणी बोलू नये. आपण या ठिकाणी पंच अतिशय बारकाईने निरीक्षण करत आहेत.
आणि तिन्ही पंच या ठिकाणी विचार विनिमय करून कुठले कुणावरही अन्याय होणार नाही. 4 नंबरच्या खेळाडूंनी बाजूला जायचंय. पंचाकडे कोणी जायचं नाहीये. पंचाचा निर्णय हा अंतिम असेल. पंचासोबत कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर तो संघात त्या संघाला बाद करण्यात येईल. समान गुण या ठिकाणी तिन्ही पंचांनी विचारपूर्वक या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे त्यांनी पंचानं दिलेला निर्णय मान्य करावा लागेल. चांगला निर्णय या ठिकाणी पंचाकडून पुन्हा एकदा अहिल्यानगरच्या चांगल्या प्रकारचा या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न आणि तेवढी झुंज या ठिकाणी काय करतोय हा खेळाडू पाहूया. आणि प्रयत्न या ठिकाणी ताकदी पुढे तिघाची ताकद आणि एकट्याची ताकद या ठिकाणी अतिशय कळवी झुंज या ठिकाणी दिलेली होती, परंतु साखळीमधून सुटू शकला नाही लातूरकरांच्या. पुन्हा एकदा हा 1 नंबरचा लातूरकर आपल्या विरोधी मैदानामध्ये. ठाणे ग्रामीण बीड आपल्याला दुसरा पुकार झालेला आहे. आपल्या याच्यात आपण लिहिलं स्पष्ट खेळलेलं आणि काय होईल माहिती का, ठाणे ग्रामीण बीड काय चेक करावं वाटतं. चालू सामना संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत. करायला पाहिजे किशोर गटाचे घ्यायला दोन्ही संघ तयार व्हायचे. चला नगर हॅलो, ज्याने या हटक्यानगरच्या यात्रेला सुरुवात केलेली महाराष्ट्र केसरी असणारे आजीबा पैलवान यांचा सत्कार करण्यासाठी वर्ताळे सरांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा.
तेहतीस पॉइंट आयल्यानगर आणि 44 पॉइंट लातूर. 44 चला बीड ठाणे ग्रामीण